यारों जी भर के जीले पल, लगता है आजकल दौर अपना आएगा। यारों जो खुद पे हो यकीन, तो जिंदगी हंसी तुझे कल बुलाएगा। यारों जी भर के जीले पल, लगता है आजकल दौर अपना आएगा। यारों जो खुद पे हो यकीन, तो जिंदगी हंसी तुझे कल बुलाएगा। है जुनू सा जीने में, है जुनू सा सीने में, है जुनू सा जीने में, है जुनू सा सीने में। Na 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 na। कहीं जैसे कोई धुन बजे, राहों में देखो है मंजर सजे सारे हम जहां में हर जगह, सपने सजाने की हमको मिली वजह। कहीं जैसे कोई धुन बजे, राहों में देखो है मंजर सजे सारे हम जहां में हर जगह, सपने सजाने की हमको मिली वजह। ये अगर जो सच नहीं तो सच भला है क्या? अपने हिसाब से दिल की किताब पे कुछ तो नया लिखो। यारों अंजाम की फिक्र ना करती ये उम्र, फिर क्यों भला डरो। है जुनू सा जीने में, है जुनू सा सीने में, है जुनू श्री दीक्षित सर, आजचे सत्कार मूर्ती डॉक्टर इनामदार, आपल्या रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व स्टाफ आणि माझ्या बंधू आपला हा मेळावा 6वा आहे आणि या 6व्या मेळाव्यात या नामांनी उपस्थिती चांगली आहे आणि अचानक काही लोकांना अडचणी आल्यामुळे ती येऊ शकली नाही।
विरोधी आणि देशासाठी दीर्घायुष्य लाभो अशी सद्गुरूंनी प्रार्थना. हे नॅपकिन आलं तर नॅपकिन त्याला नॅपकिन माझा फोटो काढायचा आहे असे पण एक मिळतात निवेदन म्हणतो एक मिळतात मेळावा आनंद मेळावा अशा प्रकारचे अनेक नाव अनेक नावं जरी असले म्हणजे तिथं नियमाने चालणारा जर विश्वासाने एकत्र येतो हा अतिशय आनंद देणारा सोहळा आहे. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना आणि विशेष म्हणण्यापेक्षा आपल्या डॉक्टरांना दीर्घायुष्य लाभो आरोग्यसंबंध हो आणि खूप समृद्धी समाधान शांततेने त्यांचं उर्वरित जावं अशा प्रकारचा तुमच्या सर्वांच्या वतीनं मी इच्छा व्यक्त करतो. वाढदिवस आपण साजरे करतो एकत्र येतो या ठिकाणी अशी कल्पना आहे की आनंदाच्या लहरी आहेतच आठवणीच्या लहरी आहेतच वाढदिवसाचं कारण आहेच पण त्यानिमित्त एकत्र आपण येऊ आपण सगळ्यांची आनंदाच्या आणि सुखदुःखाच्या चर्चा केल्या तर तो ह्याच्यावर मानसिक आधार वाटतो दुसऱ्या आम्हाला प्रोत्साह येतो अशा प्रकारची भूमिका आणि मग तो आलेपर्यंत जो आहे तो सणांचा तो भाग आहे पण त्यानंतर एका दिवसात 4-2 तासात आपल्याला सणांची वाटलीच आहे खायची अशा प्रकारची भावना व्यक्त होतो. तुमच्या मनोगत व्यक्त करायचं म्हणजे ठीक आहे पण तुम्हाला उद्देश करण्या इतपत मी एवढा मोठा आहे का हा प्रश्न आहे. कारण आपण कारण बरोबरीच येतो 5 वर्ष मग पुढे नोकरी लोक लागायच्या आम्हाला आनंद आहे की तुमचे सर्व सानिध्य लागते. तर आम्ही वयानं थोडंसं मोठं पण कर्तृत्वानं आणि धाडसाने तुम्ही आमच्यापेक्षाही मोठे आहात. तुमच्या कर्तृत्वाला सगळ्यांच्या बरेच लोकांची आहे त्यांचं कर्तृत्व माहिती आहे. शेवटी प्रारब्ध असतात पण प्रयत्न आणि प्रारब्ध ह्या गोष्टीची वाटचाल बसून मेळ बसून जातो. थोडं मागं 50 वर्ष जातो आणि तुमची ती रूपं आठवून मग बरं धाडस करतोय. आनंदाचे डोही आनंदीचा रंग आनंदी आनंदकडे तिकडे तिकडे चोहीकडे आनंद पोटात मायना अशा प्रकारची अवस्था माझी झाली. आपल्या शाळेत आपण मातृदेव हो पितृदेव हो अतिथी देव हो राष्ट्रदेव हो अशा प्रकारे आपण जे करतोय मानसिकता ती आचरण आणली पाहिजे अशी भूमिका तुमच्यासाठी मी पण आहे. आपण वाटचाल करायची. विद्याविनाने शिव होते हे आपलं तुझाखे आपल्या शाळेचं आहे. आपल्या शाळेचं मी येतं शाळा माझी तसं करून बोलतो मी कारण ज्ञानमंदिर आहे. ज्ञानमंदिर म्हणल्यानंतर मंदिर म्हणलं की थोडंसं मागं येऊ. मनमंदिर मूर्ती मंदिर ज्ञानमंदिर समाज मंदिर अशा प्रकारच्या जर थोड्या पायऱ्या तर मी हेडलाईन टाईप फक्त मूर्ती सांगणार आहे बाकी जास्त वेळ घेत नाही. मनमूर्ती म्हणजे मन प्रत्येकाने हृदयात परमेश्वर आहे
आत्ता पद्मांनी सुरुवातीला ज्याने काय केला तो प्रत्येक धर्माचा केला तर सर्व धर्म एकच आहे. अगदी रोजाकरता म्हणते की चांगलं पाहायचं चांगलं बोलायचं हा रोजाच होऊ शकतो असा प्रकार. शुद्ध जे असेल ते सगळं करायचं हा रोजाच आहे पाहिजे. त्यामुळं मन मंदिर झालं. मनात मूर्ती आहे देवाची. मग तिथं वातावरण कसं पाहिजे. देवाचा गाभारा कसा असतो. पण मूर्ती मंदिरात जातो तर गाभारा पवित्र असतो कसा असतो. त्याच्या ठिकाणी काही अशुद्ध विचार येऊ शकत नाहीत मनात. काही प्रकारे आपल्या मनातला थोडासा आतला भाग अंतर्भाग शुद्ध विचारानं झाला पाहिजे. सुरुवातीच मी म्हणलं की मी तुमच्यापैकी आहे आपण असं करूया अशा प्रकारे बोलते. असं करा म्हणलो नाही मी, कारण तुमचं वय आता आजोबांचंच आहे. तुमची वय आजोबांचे. आपल्याला संस्कार करायचे आपल्या पाल्यांवर. मूर्ती मंदिर आध्यात्मिक जे आहे वातावरण तो थोडं संस्कार मुलांवर झाले पाहिजे. थोडं एक 4 वाक्याचे उदाहरण देतो. मूर्ती मंदिर ठराविक वेळेला रोज नीती करणारे आचरण करणारे लोक आपण आहेत. तुम्ही सर्व चांगलेच आहात, मला काही टीका करायची नाही. पण मंदिरात एक भिकारी गडबड एक यात्रेचा काळ असत किंवा गर्दी असत. एक भिकारी सगळ्यांना ढकलून पुढे जायला लागला तर त्याला 4-2 लोक म्हणले अरे पुढे देव तर दिसतोय का. कसं गडबड पडतोय कसा दर पडतोय. तर त्याचं वाक्य जे आहे की मला देव दिसत नाही पण मी देवाला दिसतो. ह्यातनं सगळं सार तुम्ही समजून घ्या आणि पुढचं वाक्य. समाज मंदिर ज्ञान मंदिर तर का अवरात्र ज्ञान द्यायचं काम चालू असतं. ज्ञान गारवायचं काम चालू असतं. पण त्या ठिकाणचं वातावरण अपेक्षित असं आहे की त्याही ठिकाणी शुद्धता स्वच्छता पाहिजे. एक वर्ग एक कार्यालयाचा अभ्यास परिसर हा मंदिरसारखा स्वच्छ पाहिजे. आणि शेवटी समाज मंदिर ह्या भूमिका झाल्यावर शाळेत आपला कार्यक्रम होतोय म्हणून थोडी आठवण झाली सांगतो. आपली संस्कृती कशी ते वाक्य ते का सांगितलं तेच ते पण आपण सारखं ऐकत असतो. पण आज थोडं काळात जर गेलं तर थोडे संस्काराला आणि शिक्षणाला तेवढे गेल्यासारखं वाटतं. मातृदेव होय सगळं आपण म्हणतोय पण ते त्या संस्काराला प्रक्रियेला तडे गेल्याचं जाणवतं. ते जाऊ न देण्याची कामगिरी आपण आजूबाजूच्या भूमिकेत आपण करायचं. शिक्षण म्हणजे दळण नाही, शिक्षण म्हणजे वळण आहे. वळण आपल्या आयुष्याला शरीराला मनाला याही तुम्ही भूमिका लक्षात घ्या. आत्ता पेपर उघडला किंवा बातम्या बटन दाबलं तर इतक्या भयानक बातम्या ऐकू येत आहेत. वाटत आहे काय चाललं आहे. देशाचा विचार आपण करायचं कारणच नाही. आपण अगदी सामान्य आहे. पण प्रत्येकानं जर आपापल्या पुरतं सुधारायचं ठरवलं तर ते होऊ शकतं. कोण बलात्कार मारमाऱ्या नीती म्हणजे घसरायला लागली आहे ती जास्त असेल माझ्यापेक्षा जास्त जास्त ते पण बघायचं. सध्या स्थिती कशी आहे म्हणून तर थोडीफार वाटते तर गाडीवर दाखवत नाही. पूर्ण हे ठिकाणी गाडलेली आहे म्हणजे एक ओळख सांगतो. कोण होता असं तू काय झाला असं तू कोण होतीस तू काय झालीस तू. आरोग्य ही तर संपत्ती अशा प्रकारचे जर चरण आपण ऐकले तर काय बदल झाला आहे स्पष्ट कळत नाही कळायला माहिती आहे का. त्यामुळं आपल्याला अशी वाटतं जीवनात करायची की आपल्याला श्वास शांती कशी लागते. सुखाचा प्रति भरपूर आहे. भौतिक प्रगती एवढी झाली आहे की सुख आणि समृद्धी डोंगरावर झाली डोंगरापेक्षा वगैरे. पण शांती आणि समाधान ह्या गोष्टी दुर्मिळ झाल्या आहेत. आणि ते इथले मिळाल्याचा उद्देश मला असं जाणवतोय. मी आता म्हणलं तुम्हाला डॉक्टर बसतो की मला थोडा उत्साह येतो. आपण फ्रेश वाटतो आपल्याला कारण त्याचं आपल्याला बौद्धिकते मिळतं. आणि आणखी एक अशी कविता म्हणण्यापेक्षा आपण काय करावं तर ज्यांनी निंदित स्वरे सोडून द्यावे ज्यांनी वंदित स्वरे भावे करावे. अशा प्रकारचे देवाच्या वाक्यात या वाक्यांचं चिंतन आपल्याला पण करायचं. स्वतःचं मूल्यमापन स्वतः करायचं. आपण आरशात बघतो मी कसा दिसतो पण मी कसा आहे हे चिंतन करायचं. पण मी सर्व गुणसंपन्न फक्त परमेश्वरच आहे महाराजच आहे अल्लाच आहे.
प्रबंधपणा असणारे फक्त देव आहे. मनुष्य म्हणजे की प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक दोष असतो. मग आपले दोष कोणते आपण बघायचे. स्वतःचं मूल्यांकन करायचं म्हणजे काय प्रश्न मला तुम्हाला करा आपण करायचं, मी तुम्हाला करा सांगत नाही. आणि आपल्या मनाशी ठरवायचं. तुम्हाला शांततेने समाधान पाहिजे ना, तर दोन गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजे. स्वतःचे दोष पाहिजे, दुसरे दोष पाहिजे नाही. अंतरात पडले आपलं काय केलं, वाईट काय केलं, चांगलं काय केलं, आपण वाईट काय केलं आपल्याला कळतं. स्वतःचे दोष पाहायचे, दुसऱ्याचे पाहायचे नाही. आणि आनंद केव्हा मिळाला, दुसऱ्याला आनंद दिला तर आपल्याला आनंद मिळणार. परमेश्वरी योजना त्याची काय बदला करा असं काही नाही. ते माणसं विचारायचे, ते थोडं मोठ्याने संत महत्त्वाने सांगितले. स्वतःचा विचार स्वतः करायचं, मूल्यांकन करायचं आणि पुढे वाटचाल करायची. गुण दुर्गुण, आपल्या गुणांची यादी मोठी करता येईल, दुर्गुणांची यादी मोठी करता येईल. पण आपण असं केलं पाहिजे की आपल्या पाल्यांना गुण मिळवणे आणि गुण उधळणे ह्यातला फरक सांगितला पाहिजे. गुण मिळवणे, गुण उधळणे. पुन्हा आंदोलनाचे ते मीच म्हणलं म्हणून. त्यानंतर शुद्धता, प्रत्येक गोष्ट शुद्ध पाहिजे. आपल्याला शुद्ध खायला लागतं, प्यायला लागतं. म्हणानंतर शुद्ध बोलणं, शुद्ध लिहिणं, शुद्ध वाचणं, हे सगळं शुद्धता फार महत्त्व आहे. म्हणजे पण साधं पाणी कुठं काही थंडी का आपण बाटली फिल्टर केले तर मग तसं विचारांचं फिल्टर करून जे चांगले विचार आपण ग्रहण करायचे, वाईट विचार सोडून द्यायचे, वाईट विचार सोडून द्यायचे. दत्तगुरूंनी 24 गुरु केले. गुरु म्हणजे फक्त ज्ञान शाळा शिकवण्यात असं नाही, जे नवीन शिकायला मिळतं ते गुरुच आपण सांगतो. एक अगदी मुंबईकडे पाहिजे तर सारखी पुढे पुढे घेत चालत राहते मुलगी. काही ना काही शोधत असते, काही नाही करते. त्यानंतर आपण शेळ्या मेंढ्या पाहतो. मेंढ्या बाबळीचे बाला खातात आणि गाठ्याला ढकायला तोंडाला ढकायला जाते तर काय करते, तर ते काय ते चांगलं घेतात. अशा प्रकारे ते सगळं चांगलं गुण ग्रहण करायचे आणि आपण आपल्याला थोडंसं सुधारायचा प्रयत्न करायचा. आपल्या पाल्यांना, माझं बोलण्याचं तुमच्या पाल्य, माझ्या अवस्थेत तर पाल्य आज वर्षापुढे माझी अवस्था सांगता येईल. माझी पाचशे किंवा कोण सुद्धा आहे. तो मला बापऱ्याला तो आजोबा झाला. माझी अवस्था म्हणजे समाधानी असतो आहे आणि डॉक्टरच्या कृपेनं, परमेश्वर कृपेनं व्यवस्थित आहे. वाटचाल अशी करा. सत्य, सुशिक्षता, संयम आणि महत्त्वाचं म्हणजे सकारात्मकता. अशा प्रकारे जर पाहिलं तर आपण यशस्वी होऊ शकतो. आपली प्रगती आणखी अशीच होऊया. माझ्यासाठी तुम्हाला घेतली, तुझ्यासाठी मी घेतलं असं घ्यायचं उद्देश नाही. हा या ठिकाणी करणार नाही म्हणण्यापेक्षा आता शाळेच्या मुलांनी बोलवास कर प्रमाण ही वाईट नाही. तुमचं म्हणून तुमच्या नातवंडावर संस्कार करण्यासाठी जे काही दाबात होते आठवले ते सांगितले. आणखी बरं थोडं आठवते. पण सुरू केव्हा कसं करावं, बंद कुठं व्हावं हे आमचा जवळ गोष्ट नाही. एकदा सुरू झालं म्हणजे सुरू. आणि दोन गोष्टी विसरायच्या सांगायच्या, 4 गोष्टी आठवती सांगायच्या. पण आता समजा ह्या ठिकाणी थोडक्यात सार तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या साराचं चिंतन आपण करूया आणि जीवनात तुम्ही यशस्वी व्हाल. पुनश्च डॉक्टरांना शुभेच्छा देतो. डॉक्टरांचा उत्साह आणि सगळं अशी ठेवते डॉक्टरांना. आणि या ठिकाणी बरोबर व्यक्त करायला रंग दिली. जय हिंद, जय महाराष्ट्र. चांगली वाक्य सांगून आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे मी आपल्यातर्फे आभार मानतो. मागच्या वेळेला इनामदार डॉक्टरांच्या फार्म हाऊसवर आपला मेळावा झाला होता. त्यावेळेला मी माझे मित्र फुले यांना सांगितलं होतं, मी 21 दिवस झोपून आहे बेडवर, मी काय मेळाव्याला येऊ शकत नाही, तू सूत्रसंचालन कर असं सांगितलं होतं. आणि अचानक मी तर हजर झालो अकलूजला. सगळ्याला वाटलं येणार नव्हते कसं काय. पण त्याचं कारण तसंच आहे.
कारण मी जे बेडवर झोपून होतो का नाही त्यावेळेला माझी चार्जिंग 4, 5, 3 असं होतं. आणि ज्यावेळेला मी अकलूजला मेळाव्याला आलो त्यावेळेला माझं चार्जिंग 100% झालं, म्हणून मी मेळाव्याला आलो. आणि आत्तासुद्धा कालचीच गोष्ट सांगतो. काल संध्याकाळी मला 5 पाऊलेसुद्धा चालवत नव्हतं, इथून खुर्ची इतकंसुद्धा. घरचे म्हणले मला, आमच्या सौ म्हणल्या, तुम्हाला उद्या मेळाव्याला जायचं आहे का नाही? म्हणले मेळाव्याला तर जायचं आहे. आणि मग काय, कालची अवस्था माझी अगदी वेगळीच होती की आता जायचं का नाही. पण नाही म्हणलं जाणार. आणि इथं आलो, अजून बॅटरी चार्जिंग झाली. मी आल्याला सुद्धा म्हणलं सगळ्याला की इथं आलं की एनर्जी मिळते. म्हणून आपण 6वा मेळावा आपण साजरा करतोय. तर माझा 1 जूनला उद्याच्या 75 वर्ष पूर्ण होत आहेत मला. त्यासाठी मी ह्या रत्नत्रय इंग्लिश स्कूलला 2500 रुपयाची देणगी देत आहे. आणि यानंतर आपले दीक्षित सर आपले विचार मांडतील. सन्माननीय व्यासपीठ आणि या स्नेह मेळाव्यानिमित्त इथं जमलेले सर्व बंधू भगिनी, सर्व स्नेही यांना प्रथम मी अभिवादन करून मी माझं मनोगत करतो. हा जो उपक्रम चालू केलेला आहे स्नेह मेळाव्याचा, खरोखर अत्यंत सुंदर असा उपक्रम आहे. तर कोण कोणाला भेटतो, कोणाला कड जायची कोणाला सवड आहे. या प्रसंगी मला गदिमांच्या 2 पंक्ती आठवतात. ते एका काव्यामध्ये म्हणतात की 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, 1 लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. मला वाटतं ही उक्ती आपण सर्वजण मिळून खोटी ठरवत आहोत आणि आपण आजही भेटतो आहोत असं मला या प्रसंगी म्हणावं असं वाटतं. भेटायचं म्हटलं तर हा स्नेह मेळावा म्हणजे एक निमित्त आहे. वास्तविक मनुष्य जीवनाचा जर विचार केला तर सर्वात मोठी श्रीमंती जर कोणती असेल तर ती आरोग्य संपत्ती आहे. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर उत्तम आरोग्य. आणि ह्या उत्तम आरोग्याच्या दिशेने वाटचाल करण्याच्या दृष्टीने डॉक्टर इनामदारांच्या रूपानं आपल्याला एक देवदूत लाभलेले आहेत असं म्हटलं तर वावगं होणार. हजारो लोकांना जीवदान देण्याचं पवित्र कार्य डॉक्टरांनी केलेलं आहे आणि ते करीतच राहतात. आता त्यांच्यासमोर मी आरोग्याबद्दल बोलणं म्हणजे सूर्यापुढं काजव्याला टिमटिम करण्यासारखं आहे. डॉक्टर आपल्याला निश्चितच सांगते. मला या प्रसंगी एवढंच सांगायचं आहे की आता आपल्या बऱ्याचशा गाड्या उतारायला लागलेल्या आहेत. जे आहे ते सगळं बोनसच चालू आहे. पण या काळात सुद्धा आपण काय केलं पाहिजे तर ताणतणावापासून मुक्त राहिलं पाहिजे. ताणतणाव हे बऱ्याच विकृतीचं किंवा बऱ्याच विकारांचं मूळ आहे. आणि सगळे सांगत असतात की ताणतणावामध्ये राहू नका, कसले टेन्शन घेऊ नका. मला जर ते आवडत नाही म्हणणं, मातृभाषेत बोलणं मला जास्त आवडतं. आता विरोधाभास असा आहे की जवळजवळ 34 वर्ष इंग्रजीशिवाय काही शिकवलंच नाही, पण ते शब्द उच्चारणं सुद्धा मला आवडत नाही. माफ करा, इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मी बोलतोय, पण मी जे इंग्लिशचे काय शिकवण्याचं अध्यापन केलं फक्त पोटासाठी केलं, या पलीकडे काय नाही. माझंच तुम्हाला सर्वांना एवढंच मी सांगणं आहे की या वयामध्ये कसल्याही प्रकारचा ताणतणाव घेऊ नका. कौटुंबिक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या आपल्या मुलाबाळावर सोपवून चला. त्याला जे काय करायचं ते करू द्या. चुकेल तिथं अवश्य सांगा, पण प्रत्येक कोणते ढवळाढवळ करायचा प्रयत्न करू नका. तरच आपलं स्वास्थ्य चांगलं राहील. हे असंच का केलं ते मी म्हणतो, चुकू द्या. एका निर्णय चुकला तर काय बिघडत नाही. प्रत्येक ठिकाणी आपणच डवळाडवळ केली पाहिजे असं काही नाही. त्यांना त्यांचं आयुष्य सुंदर रीतीनं जगू द्या. त्यांना त्यांचे निर्णय स्वतंत्ररीतीनं घेऊ द्या. फक्त मार्गदर्शन करायचं काम योग्य वेळी तेवढंच तुम्ही करा. आणि आपलं आरोग्य उत्तम कसं राहील, शरीर स्वास्थ्य कसं टिकून राहील याकडं लक्ष देऊन वाटेला आलेलं जे आयुष्य आहे हे अधिकाधिक आनंदात कसं जाईल या दृष्टीनं विचार करा. पैसा हे जीवनातलं सर्वश्रेष्ठ माध्यम नाही. पैसा कोणी मिळवतं.
तुमच्याकडे पैसा किती हे महत्त्वाचं नाही, तुमचं आरोग्य कसं आहे हे महत्त्वाचं आहे. काही लोक आता गेला कोरोनासारखी महामारी येऊन गेली, विश्वास सुद्धा बसणार नाही असे लोक आपल्याला सोडून गेले. म्हणजेच या मनुष्याच्या जीवनाचा किंवा आयुष्याचा कसलाही ठाम असं काही सांगता येत नाही. आपण आहोत, आपण वाचलो आहोत म्हणजे आपण भाग्यवानच आहोत असं म्हणायला हरकत नाही. तर उर्वरित आयुष्य आपलं आनंदात जावं म्हणून तणावरहित जीवन जगायचा प्रयत्न करा. आहाराकडे लक्ष द्या, विहाराकडे लक्ष द्या आणि नको तिथं आपले सल्ले न मागता सल्ले तर अजिबात देऊ नका. एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. या वर्षात आपले जे काही मित्र मी देवांना झाले, अरुण खटाकर असेल, अरुण दीक्षित असेल आणि असे काही आपले मित्र गेले, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वांनी 1 मिनिट उभा राहावं असं माझी विनंती. हा व्हिडिओ कॅमेरा एक आहे. असे आपल्या काही बऱ्यापैकी लोकांना जावं लागलं आहे. आपण ज्या वाटेकडे आहोत त्याचा आपण उभा राहावा 2 मिनिटं. ठीक. शीतल की कुठल्याही बाबतीचं टेन्शन घेऊ नका, ताणतणाव करू नका. आता तुम्ही ताणतणाव मुक्त आहे. तुम्ही काय केलं माहिती आहे का, तुम्ही तुमच्या ताणतणावाचं गाठोडं बाहेर ठेवलेलं आहे आणि जाताना परत ते तुम्ही डोक्यावर घेऊन जाणार आहे. तर तुम्हाला माझी विनंती आहे, ते गाठोडं जाताना तिथेच जाळून टाका आणि आपला पुढचा मेळावा साधारण उद्याच्या नोव्हेंबर-डिसेंबरला नातेपोतेत होणार आहे. त्यावेळेला ह्याच्यापेक्षा ताजतवान होऊन या अशी तुम्हाला विनंती करतो. यानंतर आपले मित्र आणि ह्या संस्थेचे संस्थाचालक आपले श्री अनंतलाल जोशी हे आपले मत व्यक्त करते. आपला 67-68च्या मित्र किंवा वर्गमित्रांचा सगळ्याचा आणि आपली गुरुवर्य यांचा मेळावा. या मेळाव्याला उपस्थित असलेले मोईकर सर, आमचे गुरुवर्य, दीक्षित सर व देवदूत, की त्यांच्यामुळे कितीतरी लोकांना आयुष्य परत मिळाले म्हणायला काही हरकत नाही. असे आमचे परममित्र डॉक्टर इनामदार, पत्रकार बंधू व इथं उपस्थित असलेले माझे सर्व मित्र व सहकारी सगळा इथला मुख्याध्यापक स्टाफ, शिक्षक स्टाफ व इथं जमलेले सर्वच शिक्षिका. हा मेळावा आपण आता मग सांगितलं की पद्मनं की मला मागच्या मेळाव्यात येता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे मला येणारी मिळाली. ही गोष्ट खरीच आहे, मला काय हरकत नाही. कारण आज सुद्धा मी सुद्धा तसंच 15 दिवस 3 आठवडे दिनानाथला ॲडमिट होतो आणि मला सुद्धा ही कार्यक्रम घ्यायचा म्हणजे फार अवघड होतं. पण म्हणजे बऱ्याच वेळा मला फोन आले की हे कार्यक्रम घेतला पाहिजे. गुडघ्यासाठी मी सुद्धा रिलायन्सला मुंबईला गुडघे पण दाखवायचं असतो आणि ह्या कारणासाठी म्हणलं मला ह्या वेळेला अवघड आहे, तर मी त्याला पुढच्या वर्षी घेऊ असं ठरवलं होतं. पण कार्यक्रम घ्यायचाही पद्मचे 4 वेळा कोणाला इतकी मन इच्छा निर्माण झाली की त्या इच्छेमुळे माझे सर्व दुःख किंवा जे आहे ते माझी सगळी संपली म्हणायला काय हरकत नाही. आणि अशीच प्रत्येकाला घडत असेल की बिमारी ह्या मेळाव्यामुळे एनर्जी मिळते म्हणायला काय हरकत नाही. आणि त्याप्रमाणे दरवर्षी आपण मेळावा घेतो आणि मेळाव्याच्या रूपाने प्रत्येकाला थोडंसं आयुष्य वाढते असं म्हणायला हरकत नाही. तर दरवर्षी प्रत्येकाने कुठल्या माध्यमातून हा मेळावा घ्यावा. आपलं त्यामुळे आयुष्य वाढेल, आनंद वाढेल, तंदुरुस्ती वाढेल नक्कीच. आत्ता सरांनी सांगितलं की आता टेन्शनमुक्त व्हायला पाहिजे आणि हे वय खरंच टेन्शनमुक्त होण्याचं आहे. कारण फक्त काय होतं आहे, शेतकरी वर्ग किंवा जे नोकर वर्ग आहे ते यातनं टेन्शनमुक्त होऊ शकतात. डॉक्टर वर्ग, वकील वर्ग, व्यापारी, जरी मनातनं म्हटलं आपण की आपण यातनं टेन्शन व्हायचं तर बाजूला व्हायचं आणि बाजूला होऊन आपण निवांत राहावं, तर हे शक्यच होत नाही. आता इथं प्रत्येकाला हा अनुभव असेल की आपण या गोष्टीतनं आलं तर होऊ शकत नाही, पण आदत होण्याचा प्रयत्न करायला काय हरकत नाही. तसंच आपण विचार केला तर आपल्या मुलाबाळाला टायमिंग दिलं पाहिजे, आपण निवांत त्यांची बसलं पाहिजे, त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजे. आपलं आता आयुष्य
जवळजवळ बरेचसे पुस्तकं संपत आले म्हणाय हरकत नाही. एक वर्ष आपल्या याच्यातनं कमी होत जाते आणि त्या दृष्टीने आपल्या नातवांची आपण खेळलं पाहिजे, नातवांची बोललं पाहिजे, नातवांना फिरायला गेलं पाहिजे, नातवामध्ये आपलं मन रमवलं पाहिजे. तसे आपण हे गेट टुगेदर घेतो तसं आपण नातवाची खेळलो किंवा नातवाची जर माध्यम साधलं तर आपल्या अजून एनर्जी वाढणार आहे आणि एनर्जी वाढून आपल्या आईची अजून वाढणार आहे म्हणायला काय हरकत नाही. तर आपण ही इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून म्हणजे थोडासा इंग्लिश स्कूल टाकण्याचा का उद्देश आहे तर मी कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालयामध्ये 10 वर्षे सभापती किंवा अध्यक्ष म्हणून मोहिते पाटलाच्या संस्थेत काम केलं आणि जेव्हा काम केलं असं लक्षात आलं की आपल्यातले गोरगरीब म्हणजे हुशार विद्यार्थी आहे पण ती शिक्षणापासून वंचित होऊ शकतोय का तर घरची परिस्थिती नाही. मग असा विचार करताना आम्ही काय केलं दरवर्षी मी 8वीपासून त्याचं संपूर्ण शिक्षण होण्याची अशी प्रत्येक वर्षी 2 विद्यार्थी घ्यायचे आणि काय असं एक विद्यार्थी आमच्या माझ्याचा असा आहे की त्याच्या आईवडिलांनी त्याला पैसे नाहीत परिस्थिती नाही हॉटेलमध्ये काम करण्यासाठी पाठवलं. आमचे शिक्षक पाटील सर होते त्यांची चर्चा केली आमचे प्रमोद भैया वीरकुमार भैया चर्चा केली हा मुलगा ह्या शाळेमध्ये 1 नंबरच्या परीक्षेत पास होणार आहे आणि तो मुलगा आता हॉटेलमध्ये जाऊ शकतोय तर आपण काय केलं पाहिजे तरी म्हणजे आपण त्याला पण दत्तक घेऊ. असं दरवर्षी दत्तक घ्यायची योजना निर्माण केली आणि तो मुलगा आज बँकेमध्ये कामाला आहे त्यांच्या आणि तो दरवर्षी येतो दादा तुमच्या म्हणून मी आज इथे गेलो त्यांची आईवडील तिथे तुम्ही त्यांचे आईवडील आहात आम्ही पण आता जन्म दिला पण त्याला तुम्ही पुढे शिकून तुम्ही त्यांचे आईवडील बांधा ही त्यांची भावना. त्यावेळी असं लक्षात आलं की आपण 2 विद्यार्थी लक्ष घेऊ शकतोय पण आपल्या ह्या खेड्यामध्ये सगळा शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी वर्गामधले विद्यार्थी हुशार जरी असले तर पुढे शिकायला जाऊ शकत नाही कारण बाहेर गेलो तर 2 लाख 3 लाख दरवर्षी आपल्याला फी भरत ही परिस्थिती प्रत्येकाची नाही ठराविक लोकांची असेल प्रत्येकाची ही परिस्थिती नाही आणि ही परिस्थिती जर आपण सुधारायची असेल की आपले भागातल्या शेतकऱ्याची मुलं आपली मुलं जर शिकवायची असतील तर आपण कुठली तरी शाळा तर मागितली पाहिजे इंग्लिश मिडियम बनवलं पाहिजे. त्या इंग्लिश मिडियमच्या माध्यमातून आपण निवड 10,000 15 विना अनुदानित शाळा आपल्याला परवानगी मिळाली ती विना अनुदानित शाळा पण परवानगी त्या शाळेला कधीही विना अनुदान मिळू शकत नाही आणि ते अनुदान शिक्षकांचा पगार करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून काही ना काही देऊ लागतं म्हणून आपण नॉमिनल फी घेऊन विद्यार्थ्याला शिकवतो. आपण आज नर्सरी ते 12वी इंग्लिश मिडियम आहे आणि सेमी विभाग दोन्ही विभागामध्ये आपण शिकवतोय नॉमिनल फी घेतो. ह्या शाळेला तर तसं विचार केला तर 2-2.5 वर्ष कोरोनामध्ये फार शाळा मागे जावं लागली शिक्षकांचे पगार करावे लागले कोणाकडून कुठलेही पैसे फी मिळाले नाही. खेडेगावातले प्रत्येकाला ती मोबाईलवर ऑनलाईनची पैसे पद्धत होती. खेडेगावातल्या प्रत्येक शिक्षक पालकाकडे मोबाईल असते कन्नेर मांडकी इस्लामपूर रेडी भाग तिथे हे मिळत नाही काय ती आणि त्यामुळे त्यांना शिकता आलं नाही किंवा त्यामुळे काही विद्यार्थी ह्या 2 वर्षामध्ये विद्यार्थी पण संख्या म्हणजे आपल्या शाळेत नाही प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्याची परिस्थितीमुळं शाळेची संख्या विद्यार्थी घटलेली आहे. काही ठिकाणी करोना काळामध्ये शाळा बंद करावलेल्या आहेत. ही परिस्थिती असं आपण प्रयत्न करून आपल्या सगळ्याच्या सहकार्यानं ही शाळा आपण चालवू शकतोय अजून चालवतोय. तसंच आम्हाला इथं सगळ्या शिक्षकांचं मोलाचं सहकार्य असते. आपल्या शाळेचे विद्यार्थी चांगल्या प्रमाणे पास होते. शाळेचा निकाल 100% असतोय. गुणवत्ता यादीत पण आपल्या शाळेचे मुलं असते. तर इतकं सगळ्याचं काम चांगलं आहे. तुम्हाला सगळ्याचं सहकार्य आहे. सहकार्य राहावं हीच विनंती करून माझी 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हे सत्पात्री करावं तर मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की आपला ज्यावेळेला वाढदिवस असेल किंवा घरातल्या कोणाचा वाढदिवस असेल तर त्या वाढदिवसाला त्यातले काही पैसे बचत करून हा रत्नत्रय हायस्कूलसाठी द्यावेत अशी मी त्यांना विनंती करतो. कारण कसं आहे माझं हे काम पवित्र आहे. शिक्षण हे काम पवित्र आहे कारण त्यांना पुढं आपण विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभा करत असतो. त्यासाठी आपण त्यांना पुन्हा फुलाचे पाकळे म्हणून काहीतरी मदत करावी. आणि आपल्याला सांगायला मला अभिमान वाटतो की आपला वर्गमित्र ह्यांनी आता शाळा किती वाढवली. इवलेशी रोपं लावलेल्या दारी त्याचा वेलो गेला गगनावरी. आता वर मजले वाढत चाललेत. आता मी त्यांना विनंती करणार आहे
की त्यांनी आता महाविद्यालयसुद्धा इथं सुरू करावं. 12वीपर्यंत त्याच्यासाठी महाविद्यालयसुद्धा सुरू करावं. तुम्हाला भरपूर त्याचं सहकार्य मिळणार आहे. आता यानंतर आपले सर्वांचे लाडके डॉक्टर इनामदार बोलणार आहेत. माझं ऑपरेशन 11/9/2023 रोजी हर्नियाचं ऑपरेशन तिथं झालं. 8 दिवस मी बेडवर झोपून होतो. ऑपरेशन झाल्यापासून ते अगदी बेडवरून उठेपर्यंत काही त्रास झाला नाही. म्हणजे त्यालाही अगदी मला घरच्यासारखी ट्रीटमेंट दिली की आपल्या घरातलाच हा मेंबर आहे, काही नाही त्रास. परतसुद्धा मी घरी गेल्यावर आत्तापर्यंत आजपर्यंत मला त्या हरण्याचा काही त्रास झाला नाही. मला अधूनमधून विचारले काय की ते विचारतात कशी आहे तब्येत काय, तर असं चौकशीसुद्धा करतात. तर त्यांनी आता आपला परतीचा प्रवास चालू आहे. पण ह्या परतीच्या प्रवासात आपण आनंदाने कसं राहायचं, आपला परतीचा प्रवास कसा चांगला जगायचा त्याच्याबद्दल मार्गदर्शन करावं असं मी डॉक्टरांना नम्र विनंती करतो. शिक्षक सर, सर्व बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मला थोडा उशीर झाला याबद्दल क्षमस्व. मला बराच वेळ वाट बघायला लागली. माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ कुठला असं कोणी मला विचारलं तर मी झोपेत सुद्धा सांगेन की हायस्कूलमधलं माझं जीवन हे सर्वात सुखी काळ होता किंवा आनंदाचा काळ होता. एक तर शिकण्याची इच्छा होती, दुसरं कुठलाही जबाबदारी नव्हती आणि पुढची कसली भ्रांत नव्हती. पण आपल्या सुदैवाने आपल्या वेळेस काळ पण असा होता की तुम्ही चांगला प्रयत्न केले की मेरिटवर तुम्हाला सगळं मिळायचं. आजच्यासारखं काही बाकीचं वशिला किंवा पैसे किंवा काही हे नसायचं. त्यामुळं या अतिशय सुंदर काळात तुम्ही माझे सर्व मित्र आहात, त्यामुळे मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. आणि हे कधी शक्य नाही होत माझ्याकडून. कारण कधी काय होतं की आपल्यालाच आठवण येतं एकदम विचारायला वाटतं. सुधाकरला मी बऱ्याच वेळा फोन करतो किंवा फुलेंचं माझं नेहमी बोलणं असतं. लतीफ माझ्याकडे येतोच नेहमी. रात्री 2-3 वाजता माझी त्याची गाठ पडते, परंतु त्याच्यासारखं सुंदर सुख नाही असं मी म्हणेन. अनंतलाल जोशींनी एवढं मोठं रत्नत्रय साम्राज्य उभा केलेलं आहे. तर आज आता पद्मनी सांगितलं त्याप्रमाणे मी गेल्या वर्षीपासून विचार करत होतो. त्यामुळे आता तुम्हाला सर्वांना एकच सांगतो की मला माझ्या आयुष्यामध्ये माझ्यासाठी 5 पैसे पण खर्च नसतो. लिटरली 5 पैसे पण खर्च नसतो. कारण सध्या काय तुम्हाला माहीत आहे, मेडिकल कंपनी माझ्या शर्ट देते, पॅन्ट देते, वाढदिवसाला हे करते, बाकी सगळं माझ्या शेतातून धान्य वगैरे येतं. तर माझं समाजाप्रती काही हे लागतं. त्यामुळं मी अशा बऱ्याच उपक्रमाला मदत करतो. कारण माझा लहानपणीचा काळ मला आठवतो आणि त्यामुळं मदत करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याच्या मोठ्या ह्या कार्याला मी माझ्यातर्फे 2.5 लाख रुपयाची देणगी देण्याचं जाहीर करतो. कारण त्याचं कार्य मोठं आहे, ती सुद्धा देणगी कमी ते असं मला वाटतं, पण तरीसुद्धा ते देणं महत्त्वाचं आहे. माझा अतिशय जवळचा मित्र सतीश जोशी, डॉक्टर सतीश जोशी, जे गायनेकॉलॉजिस्ट आहेत, माझ्या शेजारी त्यांचं हॉस्पिटल आहे, त्यांचे पण ते चांगले मित्र आहेत. त्यामुळे आमचा नेहमी विषय चालतो की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही आनंदी राहून दुसऱ्याला मदत करणं हे महत्त्वाचं आहे. आज मी सकाळी निमगाव किल्ल्याला गेलो होतो. तिथं अभयारण्य आहे आणि गेले 10 वर्ष मी तिथं माझ्या वाढदिवसापासून ते पाऊस पडेपर्यंत, कारण तिथं इतकं मोठं अभयारण्य आहे, तिथं 1,500 हरणं आहेत आणि तिथं पाणी बिलकुल नसतं. त्यामुळं पाण्या वाचून बरीच हरणं हे होतात. तर गेले 10 वर्षापासून मी माझ्या वाढदिवसाला टँकर्स पुरवतो तिथं, म्हणजे पाणवठे तयार केले जातात सिमेंटचे. त्याच्यामध्ये दर आठवड्याला 1 टँकर याप्रमाणे मी जून-जुलै महिना संपेपर्यंत होतो. आणि जेव्हापासून हा उपक्रम सुरू केला त्यापासून माझ्याबरोबर एक 10-15 लोकांनी हा उपक्रम सुरू केला आणि जे दरवर्षी 20-25 हरणं मारायची त्याच्यामध्ये, तर गेल्या 7-8 वर्षामध्ये एकही हरण पाण्या वाचून मेल्याचं नाही. त्यामुळं त्या उपकरणासाठी आपण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपला लहानपणीचा काळ तुम्हाला आठवतच असेल की सगळीकडे हिरवळ, सगळीकडं चांगलं शुद्ध हवा, 2-4 मैल सगळं दिसायचं. म्हणजे आपल्या एस-टीचा रिझल्ट तुम्हाला आठवत असेल की फक्त एस-टीने यायचा आणि एस-टीने यायचा आपण स्टँडवर जायचं.
किंवा कॉलेजमधला रिझल्ट स्टँडवर हे करायचं, स्टँडवर त्या आलेली लिस्ट आपल्याला दिसायची, मग आपण गडबड करायचो की वर्तमानपत्र आलं तर आपण नंबर बघू. एवढं सरळ सुरळ लाईफ होतं. पण ते आता इतकं कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला जगणं हे करणं प्राप्त आहे. त्यामुळे आपण आपला मार्ग सुधारायला पाहिजे किंवा आपला मार्ग आपण स्वतः आखला पाहिजे, हे अतिशय महत्त्वाचं हे आहे. त्यामुळं आपण ह्या जरी उतरत्या वयात राहत असलो तरी माझं असं मत आहे की आपण उलटी किमती सुरू करायला पाहिजे. तर माझं 72 पूर्ण झालं तर मी 28 वर्षापासून चांगला जगू शकेन असं म्हणायला पाहिजे. कारण 1 वर्ष गेलं तर 27 वर्ष राहिली. असं हे केलं तर तुम्ही पॉझिटिव्हली जास्त विचार करता. पद्मला तुम्ही नेहमी सांगतो की त्याच्या शारीरिक आजारापेक्षा मानसिक आजार जास्त असतो. त्याचं नैराश्य कायम असतं. त्यामुळे तुला दररोज काय मिळावे घेता येणार नाही, पण नाही मिळावे घेतलं तुम्ही जर मिळावे चित्र बघितलं तर तुझी तब्येत चांगली राहील असं मला वाटतं. त्यामुळे मिळावे फोटो कायम जपून ठेवायचा, त्यामुळं हे होत नाही. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की आपण कसं राहावं. जनरेशन गॅप आपण म्हणतो की मुलाचं वडिलांचं मुलाशी पटत नाही, मुलाचं त्याच्या मुलाशी पटत नाही. तर हे जनरेशन गॅपवर माझा विश्वास नाही. जनरेशन गॅप आता इतका बारका झाला आहे की म्हणजे वडिलांचं त्याच्या धाकट्या भावाशी जो 5 वर्षांनी लहान असतो त्याच्याबरोबर पटत नाही, त्या धाकट्या भावाचा अजून धाकट्या भावाशी पटत नाही. किंवा थोरला मला मुलगा 2 मुलं असती तर 2 मुलावर अंतर जर 5 वर्ष असेल तर थोरल्या मुलाचे विचार वेगळे असतात, धाकट्या मुलाचे विचार वेगळे असतात. त्यामुळे हा जनरेशन गॅप जो आहे हा जनरेशन गॅप फार फार कमी झालेला आहे. त्यामुळं पुढच्यानी कसं वागावं हे आपण तिथल्या इथं सोडून द्यावं. आपण शिकवणं काम आहे, आपण चांगले विचार सांगताना कामच आहे. अतिशय काळजीपूर्वक त्यांना शिक्षण देणं महत्त्वाचं आहे किंवा विचार देणं महत्त्वाचं आहे. त्यांनी काही करू नये म्हणून आपण चांगलं वागणं महत्त्वाचं आहे. मी नेहमी सांगतो की माझ्याकडं अल्कोहोल विड्रावले लोक येतात. अल्कोहोल प्रमाण आपल्या समाजामध्ये इतकं आहे की दारू पिऊन दारूच्या व्यसनात देऊन मुलं येतात आणि ते ॲडमिट होतात. कारण ते दररोज इतकी दारू लागते आणि मग सगळं लिव्हर वगैरे खराब व्हायला लागतात. आणि एक दिवस दारू नाही घेतली चुकून काय राहिले की त्याला झटके यायला सुरुवात होते. त्याला अल्कोहोल डिपेंडन्स म्हणतात किंवा अल्कोहोल टॉक्सिटी म्हणतात. तर मी त्याच्या वडिलांना नेहमी सांगतो की तुम्ही दारू घेता का, तर 95% ते 99% पालकांमध्ये असं असते हो मी घेतो. म्हणजे तुम्ही घेता म्हणून तर तो शिकला. आणि तुम्ही जसं शिक्षण घेताना मुलगा पुढे जातो तसं तुम्ही दारू घेण्याच्या ह्याच्यामध्ये मुलगा तुमच्या पुढे गेला म्हणून असं झालं. त्यामुळं आपण चांगलं राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता आपला पिरियड गेला, आपली मुलं हे आहेत, परंतु आपण सगळे चांगले राहिलो म्हणूनच आपण आपले कुटुंब चांगलं ठेवू शकलो आणि चांगलं शिक्षण देऊ शकलो त्यांना किंवा चांगले विचार देऊ शकलो. त्यामुळं जनरेशन गॅप हा पण लक्षात ठेवायला पाहिजे. कुठपर्यंत शिकवायचं हे पण आपण मर्यादा करायला पाहिजे की आपला नाही मुलगा आहे तर सोडून द्यायला पाहिजे, जास्त विचार नाही करायला पाहिजे. दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट की तुम्ही आयुष्यामध्ये हार्ड अँड मनी म्हणजे अतिशय कष्ट करून पैसा जमवलेला असतो. तुम्ही मुलाला विचार अवश्य द्या, शिक्षण अवश्य द्या, बाकी सगळं अवश्य द्या, तुमच्या ह्याच्यातली संपत्तीसुद्धा तुम्ही मुलाला द्या. परंतु तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या पत्नीसाठी तुम्ही स्वतः थोडे पैसे आपल्याकडे राखून ठेवलेच पाहिजे असं माझं मत आहे. मी हे सांगतोय अतिशय जबाबदारीने सांगतोय की मी काल टेंभुर्णीच्या वृद्धाश्रमामध्ये गेलो होतो आणि तिथं मी दरवर्षी जातो. 10 वर्ष माझ्या वाढदिवसाला मी तिथं अन्नदान करतो आणि थोडी मदत करतो. तर तिथं मी बाई होत्या, त्या माझ्या चांगल्या ओळखीच्या होत्या, देशपांडे अण्णावर त्यांचं. त्यांना माझ्याकडे बघून इतकं लागल्यासारखं झालं की मी पण ती काही ओळख दाखवली नाही कारण की त्यांना वाईट वाटू नये म्हणून. परंतु चांगल्या सुस्थितीतला असलेला महिला, नवरा एक्सपायर झालेला, मुलगा इंजिनियर, पण आज त्या वृद्धाश्रमामध्ये राहतात. यातच मला सगळं समजून आलं. त्यामुळं मुलाकडून जास्त अपेक्षा न करता थोडंसं स्वावलंबी बना, स्वतःचे पैसे थोडे शिल्लक ठेवा. कारण स्वतःच्या गरजेनुसार पैसे वापरता येणं किंवा त्याचा योग्य विनिमय करणं हा तुमचा स्वतःचा अधिकार आहे असं मला वाटतं. म्हणजे किती काही झालं आपल्याला वाटतं, प्रत्येकाला वाटतं की आपण आता गेल्यानंतर आपल्या मुलाचं चांगलं व्हावं, त्याचं सगळं व्हावं. पण त्या याच्यामध्ये आपलं आयुष्य आपण बरबाद करतो. हे बऱ्याच वेळा कितीतरी उदाहरणं पाहिजे की त्यांनी सगळं दिलेलं असतं, जमीन नावावर केली असते, सगळे केलेलं असतात, पण आजार आला की आजारामध्ये त्यांची मुलं कोणी येत नाही. म्हणजे माझे जोडी होते डोंगरे म्हणून माझे चांगले मित्र होते पेशंट. तर त्यांनी मुलांसाठी एवढं सगळं केलं, पण जेव्हा ते आजारी पडले तेव्हा त्यांची मुलं मेडिसिन पण आणून द्यायचं नाही. तेव्हा मी त्यांना म्हटलं की ठीक आहे मी सगळा खर्च करतो, पण तुम्ही आता
नातेवाईक म्हणून यायचं नाही. पेशंटचं काय बरं वाईट झालं तर मी तुम्हाला फोन करून कळवेल, त्यावेळेस तुम्ही येऊन पेशंटला घेऊन जा. कारण इतकी बेजबाबदारी सध्या याच्यामध्ये आलेली आहे. आपण शिकवतो आपल्या मुलांना चांगलं, परंतु आपल्या घराबाहेरचं शिक्षण पण भरपूर असतं जे चांगलं वाईट असतं आणि त्यामुळे मुलं प्रभावित होतात आणि ती प्रभावित झालेली मुलं आपल्या विरुद्ध कधी कधी वागू शकतात. त्यामुळं आपण स्वतःचा विचार करावा, थोडा स्वार्थी व्हावा असं मला नक्कीच वाटतं. कारण स्वार्थी तुम्ही झालात तरच थोडंसं तुमचं आयुष्य चांगलं होतं. म्हणजे अस्थिक्षित जर जंतरीभूत आपण म्हणतो तसं तुम्ही जर तुमच्याकडे पैसा बाळगून ठेवला तर मुलांनाही वाटतं की बाबा नाही आपण हे गेल्यानंतर आपल्याला थोडा पैसा मिळेल म्हणून. त्यामुळं हे फार महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये चांगले विचार ठेवणं ते अतिशय महत्त्वाचं आहे की चांगले विचार आपण या वयामध्ये करायलाच पाहिजे. एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉम्पिटिशन किंवा आपण काय स्पर्धात्मक जगणं आहे ते आपण या आयुष्यामध्ये काढून टाकायला पाहिजे. म्हणजे आता मी प्रॅक्टिस करून 45 वर्ष झाले आपल्याला. आता नवीन नवीन फिजिशियन येतात, कार्डिओलॉजिस्ट येतात, सगळे डॉक्टर येतात. ते मला सगळे सांगतात की त्यांनी नवीन हे सुरू केलं, नवीन ते केलं, आणि त्यांनी भरपूर कोणत्याही त्यांना शुभेच्छा. परंतु तुम्ही तुमचं काम जे करताय ते त्या कामामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करायला पाहिजे. कुठली कॉम्पिटिशन ठेवायला नाही पाहिजे. त्यामुळं आयुष्यामध्ये आता याच्या पुढच्या आयुष्यामध्ये कॉम्पिटेटिव्हनेस म्हणजे स्पर्धात्मक कुठलंही काम करायला नाही पाहिजे. आपण आपल्या आनंदासाठी काम करायला पाहिजे, कुठल्या पैशासाठी काम नाही करायला पाहिजे. मला एक 4 पेशंट पैकी मला आनंद वाटतो किंवा सकाळी मी खाली आलो तर त्या 20 पैकी एक 5-7 पेशंट असे असतात की जे अतिशय निदान करणं अतिशय अवघड असतं आणि हे निदान केलेलं अवघड निदान झालं तर ते चुटकीशही होतं. कधी 2 मिनिटात होतं, कधी अर्ध्या तासात होतं आणि ते निदान होऊन जर त्या पेशंटला चांगलं वाटतं तर ते खरं समाधान आहे. त्याची फी घेण्यापेक्षा किंवा त्याच्या फीने आनंद मिळण्यापेक्षा त्याला चांगलं निदान होणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्या आवडीचं काम आपण नक्की करावं असं मला वाटतं. कारण हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे विचार आपण ठेवले तर आपलं आयुष्य नक्की सुखी राहील. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहार. विचाराबरोबर आहारसुद्धा महत्त्वाचा आहे की आपलं शरीर हे वयाप्रमाणे काही ठराविक गोष्टी टाळू पाहतात. उदाहरणार्थ एखादा अतिमांसाहार करणारा माणूस असेल तर तो सुद्धा पुढं 30, 40, 45, 50 वर्षानंतर तो बऱ्यापैकी परावृत्त होतो आणि शाकाहारी बनायचा प्रयत्न करतो. मी तर सल्ला देईल, मी स्वतः शाकाहार अतिशय कटाक्षाने पाळतो. तर तुम्ही शाकाहारी राहा. शाकाहारामुळं तुमचं आयुष्य चांगलं होतं, पचन चांगलं होतं, त्यामुळे विचार पण चांगले होतात. त्यामुळं शाकाहार हा अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. किंवा तुम्हाला जर फारच आवड असेल तर तुमच्या वयाच्या मानाने ते हे करायला पाहिजे, परंतु अति हे बिलकुल करायला नाही पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्या आहारामध्ये फळं असणं महत्त्वाचं आहे. आता फळं तुम्ही म्हणाल तर फळंसुद्धा सध्या बाजारामध्ये सगळी म्हणजे अगदी टॉक्सिक झालेली आहे. म्हणजे कलिंग असला तर त्यामध्ये इंजेक्शन देतात, शुगर घालतात, कलर घालतात, असं मी बऱ्याच वेळा पाहिलं. त्यामुळं तुम्ही नशिबाने अशा परिस्थितीत आहात की तुम्ही 4 रोपं लावू शकता, 4 झाडं लावू शकता, तुम्ही शेतकरी आहात सगळे. त्यामुळं स्वतःच्या शेतात स्वतःच्या परसामध्ये लावलेली फळंच तुम्ही घ्यायला पाहिजे. बाहेरच्या फळावर विश्वास ठेवून सध्या ते पण चालणार, इतकं वाईट हे झालेलं आहे. म्हणजे कालच मला सांगितलं माझ्या नातेवाईकांनी की पुण्यात त्यांनी कलिंगड घेतलं, एकदम चांगलं होतं, एकदम गोड होतं, लाल होतं आणि नंतर ते खाल्लं आणि सगळ्यांना घरातल्या सगळ्या जणांना हे झालं. कारण अशुद्ध पाण्यामध्ये शुगर टाकून ते रंग भरून ते पिचकारी मारून दिलेलं फळ असतं. त्यामुळं दुर्दैवाने आपल्या देशामध्ये शुद्ध असं काय राहिलेलं नाही. त्यामुळं शुद्ध अन्न हे फक्त आपणच तयार करू शकतो. आता KL फुले तुम्हाला सांगतील की शुद्ध अन्न कसं हे करायचं, तर ते केलं तर तुम्ही तुमचा उदरनिर्वाह त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाची काळजी जास्त घेऊ शकाल. त्यामुळं आहार हा अतिशय तोलून मापून आणि योग्य पद्धतीनं आणि अतिशय स्वच्छ असावा असं मला वाटतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहार विचार हे बरोबर थोडासा व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. आणि उतार वयामध्ये सगळ्यात चांगला व्यायाम तुम्ही अर्धा पाऊण तास किंवा 1 तास चालून यायला पाहिजे. चालून म्हणजे फार पळणं वगैरे जरूरच नाही, पण ब्रिस्क वॉक आपण म्हणतो की साधारण 12 ते 15 मिनटामध्ये 1 किलोमीटर वॉक झाला तर 1 तासामध्ये 4 ते 5 किलोमीटर तुम्ही चालून येऊ शकता. अर्धा तास जाणे आणि अर्धा तास येताना थोडं स्लो आलं तरी चालतं, परंतु हा व्यायाम केला तर तुम्ही सगळ्यात चांगले सुदृढ राहू शकता असं माझं मत आहे. की 2 पायाची सायकल जोपर्यंत चालते आपल्या आयुष्यामध्ये तोपर्यंत आपलं आयुष्य नक्कीच चांगलं चालतं.
आणि ते पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्यायाम तुम्ही चांगला करा. अति व्यायामाच्या कुठल्याही मागं न लागता जमेल तेवढा व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. आणि त्याहीपेक्षा आपण जे साठवलेले पैसे आहेत त्यामध्ये आपल्याला योग्य असेल तिथं वर्षातून 1 ते 2 वेळा कुठंतरी भ्रमंती करून येणं हे फार महत्त्वाचं आहे. की तुम्ही कुठंतरी कौटुंबिक ट्रिप जाणं किंवा आपल्या मित्रांबरोबर जाणं हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही फार लांब जायला पाहिजे, फार खर्चिक जायला पाहिजे असं बिलकुल नाही. परंतु या वयामध्ये सर्वांचीच ओढ देवाकडे लागलेली असते. त्यामुळे एखाद्या तीर्थक्षेत्राला किंवा एखाद्या चांगल्या सुंदर ठिकाणी तुम्ही गेला मित्र म्हणून तर ते तुम्हाला 10 दिवस गेला तर तुमचं 100 दिवसाचं आयुष्य चांगलं वाढवू शकतं. मी उदाहरणार्थ मी जर गेलो कुठे ट्रिपला तर 10 दिवसामध्ये पहिल्या 2 दिवस वाटतं पेशंट काय करत असतील पेशंट, पण 10 दिवसामध्ये तुम्ही जेवढं चांगलं हे करता ते पुढं तुम्ही दुप्पट जोमाने पेशंट काम करू शकता. त्यामुळं भ्रमंती किंवा भ्रमण हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. तर ते करणं महत्त्वाचं आहे. आणि अजून एक महत्त्वाचा विचार म्हणजे तुम्ही मधली पिढी सोडून द्या. मुलगा काय करतो काय स्वतःला प्रत्येकाला स्वतःच्या मुलाबद्दल अभिमान असणं अतिशय महत्त्वाचं आहे. स्वतःच्या मुलाचं चांगलं चालण्याची देखरेख करणं ते पण महत्त्वाचं आहे. परंतु हे पण लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या वेळेस अर्थार्जनाचे मार्ग वेगळे होते, आत्ता अर्थार्जनाचे मार्ग वेगळे आहेत. तर त्यांनी कट शॉट घेतला आणि तो श्रीमंत झाला तर त्यामध्ये आपण वाईट वाटून येण्याचं कारण नाही, चांगलं आहे. किंवा त्याला अपयश आलं तरी त्याच्याबद्दल वाईट वाटून येण्याचं कारण नाही. परंतु आपण नातवांबरोबर जास्त एकत्र आलं पाहिजे. सुदैवाने आपण आपलं लहानपण किंवा आपलं बालपण फक्त नातवांमध्येच पाहू शकतो. त्यामुळं तुम्ही जेव्हा उमेदीच्या काळामध्ये असतात, तुमची मुलं मोठी व्हायला लागली असतात तेव्हा त्यांच्याकडे लक्ष देणं तुम्हाला शक्य नसतं. किंवा तुमचं प्रत्येकाचं असं असतं की तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही किंवा लक्ष दिलं जात नाही. परंतु असा हा आता सुंदर काळ आहे की नातवंड तुमच्याबरोबर असतात, त्याला चांगलं शिकवणं, चांगल्या गोष्टी चांगल्या पुराणातल्या गोष्टी जाणं, मराठी चांगलं शिकवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आजकालचं हे आहे की मराठी समजणं फार हे आहे. म्हणजे एकदा मी काम काहीतरी सांगितलं, माझ्या नातवाने आणून दिलं मला. मी काहीतरी पाणी सांगितलं, उन्हाळ्याचा दिवस होता, थंड पाणी पाहिजे मला, तरी थोडं कोमट पाणी आणून दिलं. तर मी त्याला सहज बोलताना म्हटलं की तू म्हणजे कुठं हणू रुमणं आहे म्हणून. तर कुठं हणू रुमणं हा शब्द मी घरातल्या सगळ्यांना विचारला बरं का. कुणाला पण शब्द माहीत झाला. जी मराठी आपली आहे काही ठराविक शब्द आहेत ते शब्द असे लुप्त होत चाललेले आहेत. तर ह्याचं चांगलं ज्ञान देणं हे सुद्धा तुम्ही करू शकता. त्यामुळे नातवंडाबरोबर वेळ घालवा, त्यांच्यामध्ये वेळ घालवा तर तुम्ही आपोआप तरुण व्हाल, तुमचे विचार तरुण होतील, तुमचे विचार चांगले होतील, शुद्ध होतील ह्याची मला खात्री आहे. मी हे कुठलंही प्रवचन करत नाही किंवा तुम्हाला प्रीचिंग करत नाही, माझ्या स्वतःच्या अनुभवातून आलेले हे आहे. आणि आपल्याला जे आवडतं तेच काम करावं, आपल्याला न आवडणारं काम बिलकुल करू नये. कारण ते करण्यामध्ये आपलं मन लागत नाही, कदाचित आपला पैसा वेळ होतो आणि मग पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे नेहमी आवडीचं काम करा हे महत्त्वाचं आहे. आणि थोडंसं तरुण, थोडंसं बालपण आपलं जपून थोडी मुश्किलपणा जागा ठेवून आपण ठरलं तर अजून जीवन सोयी होईल असं मला वाटतं. त्यामुळं हा दरवर्षी मी काही थोडीशी इतकूच तुमच्याशी करतो. ते कृपा करून काही कुठलं प्रीचिंग नाही किंवा तुम्हाला काय तत्वज्ञान देतो असं तुम्ही समजू नका. मला जे वाटतं माझ्या आयुष्यामध्ये जे काय 1-2 दिवस आठवड्यातले असतात मोकळे, त्याच्यामध्ये मी जे काय करतो ते मी सांगतो की मला स्वच्छंदी राहणं आवडतं. त्यामध्ये माझा व्यवसाय असा आहे की तुमच्या लोकांचा सगळ्यांचा मला हे आवडतं. तुम्हाला उठा वाटला, आज कुठे जावं वाटलं तर तुम्ही जाऊ शकता. मी तसं बिलकुल जाऊ शकत नाही. मला जायचं असेल तर मला 6 महिन्याचे डायरेक्ट पुढे काढावं लागतं. मला आता मी 10 नोव्हेंबरला कुठे बाहेर जाणार आहे तर ते डायरीची 4-5 दिवसाची पानं मी पेज करून टाकले ते उघडायचेच नाही. कारण तेवढं परावलंबी आपण असतो. त्यामुळे त्याच्यामधला जेवढा काय मिळालेला टाईम आहे, पुण्याचा रविवार आहे, तर तुम्ही छोटे छोटे आनंद त्यामध्ये घेऊ शकता. इकडं जाऊ शकता, तिकडं जाऊ शकता. हे ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वच्छंदी जीवन जगावं आणि आनंदी राहावं. आपण आनंदी राहाल, आपलं आयुष्य चांगलं क्वालिटी लाईफ राहावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करून मला इथं बोलावलं. माझा वाढदिवस आपण अत्यंत आपुलकीनं साजरा केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार म्हणून माझे 2 शब्द संपतो. स्पर्श करून सगळे विषय आपल्याला सांगितलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जर आपण वागलो तर आपला पुढचा प्रवास सुकर होणार आहे. महत्त्वाचं त्यांनी सांगितलं, मांसाहार करू नका. मला सांगायचा हक्क आहे. माझ्या गळ्यात माळ आहे.
त्यामुळं आणि इथले जे जैन लोक आहेत आपले मित्र ते सुद्धा खात नाहीत. तर आता डॉक्टरने सांगितले म्हणून तर सोडून द्या, मांसाहार बंद करा. काय तुम्हाला शाखा चांगलं काय खायचं ते खावा, अगदी बदाम पिस्ते 4 वेळा काय खायचं ते खावा, पण मांसाहार करू नका. पण दुसऱ्या डॉक्टरने सांगितलं की मला की तू टेन्शन फार घेतो. तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे. दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. दुसऱ्याला हसवतो आणि स्वतः टेन्शनमध्ये राहतो. तर आता मी आज आपल्या सगळ्या पुढे जाहीर करतो की मी आजपासून टेन्शन घेणार नाही, म्हणजे नाही. आणि मीही जाहीर करतोय की मी आता मतदानासाठी उभा आहे आणि माझं चिन्ह आहे हसरा चेहरा. तर त्या हसऱ्या चेहरा बटन दाबून मला निवडून द्या. भरपूर सांगितलेलं आहे. मी सुद्धा आता का नाही, आमच्या दर रविवारी ज्येष्ठ नागरिक संघाची मिटिंग असते आमची देहू रोडला विकासनगर. तर तिथं सुद्धा मी हसवायचंच काम करतो. कोण जर आलं ना, मी जर एखादी आठवडा गेलो नाही तर दुसऱ्या आठवड्याला मला विचारते तुम्ही का आला नाही, तुम्ही चांगलं बोलता, चांगलं हसवता. म्हणलं असं आता काय अडचण आहे, परवा काही गेलो काय घराच्या अडचणी. पण असं तुम्ही सगळे हसत राहा आणि दुसऱ्याला हसवा, स्वतः हसा, दुसऱ्याला हसवा, स्वतः जगा, दुसऱ्याला जगू द्या, म्हणजे तुम्ही आनंदित राहा. डॉक्टरने सुद्धा आपल्याला सगळे चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक आभार मानतो. आणि आता आपण पुन्हा आपल्याला जर कुणाला मनोगत मागण्याचा असते आपल्या मनोगत विचार, तर कृपया त्यांनी आपल्या इथे येऊन मनोगत व्यक्त करावे. एक संपलं की एक जणांनी या. इथं दादांनी म्हणजे याने जे काय पद्धतीनं दुसऱ्या वेळेस त्याचे हा कार्यक्रम होतोय, आपण सगळं त्याचे कार्यक्रम घेतल्यावरून यावं. आता डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे आपण विचार केला. आता शिल्लक मागं ठेवायचे वय आपण निघून गेलं, कारण तो बोलून बसलोय, आपण टीव्हीही बसलेलो आहे, त्याचा काही विषय आता नाही आहे. पण एक होतं की या डॉक्टरच्या सल्ल्यामुळे आपल्या जीवनामध्ये बऱ्यापैकी एक एनर्जी आपल्या डेव्हलप होते. कारण त्याच्या 3 महिन्यापूर्वी माझं मणक्याचं ऑपरेशन झालं होतं. त्यावेळेस डॉक्टरला भेटायला आलो. डॉक्टर सांगितलं काय हरकत नाही, तो ऑपरेशन करून घे. तर संचितने ज्या सांगितलं ऑपरेशन करायला लागलं होतं मला भीती वाटत होती. पण डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणे ऑपरेशन करून गेलं. 19 जानेवारीला माझं मणक्याचं ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा अत्यंत निवर्मी झालो फार लवकरच. कारण त्यांनी ज्या पद्धतीने मला सांगितलं होतं, आता मी थोडंसं दुसरं सांगेन की आहाराबद्दल. आपण जो आहार घेतो तर आता आपण शेतकरी पहिल्यापासून सांगत असतो की आपण जर शेतकरी आहोत, शेतीमध्ये आपल्या पुरतं तरी चांगलं पिकवा आणि लोकांना काय की तुम्ही जे आपण स्वतःपुरतं चांगलं पिकवून चांगलं खा. कारण आहाराचा आपल्या पुढच्या काळामध्ये आपल्याशिवाय आपल्यानंतर जे जनरेशन आहे, मुलगा असेल किंवा आपण नातू असतील, आता खरं तर आपण शेतकऱ्यांनी एकच काम करावं, आपल्या शेतावरती थोडं चांगलं पिकवावं, स्वतः खावं आणि आपल्या 3rd जनरेशन आहे आपली नातू, यांच्याकडे आपण सपोर्ट केलं, भविष्यात त्याचं जीवन सुखी समृद्ध होईल. कारण आपण जे आपल्या आयुष्यात जे काय साधारण 50-60 वर्षापूर्वी खाल्लं असेल ते आज कोणाला खायला मिळत नाही, स्वास्थ्यही मिळत नाही. आता स्वास्थ्याने जे आपण कसं राहायचं आता प्रत्येकाचा वैयक्तिक भाग येतो. आपल्याकडे व्याप किती असतात, किती सोडले आहेत, बहुतेक आपण सगळे आता टायमिंगच्या बाजूला गेलो आहे. पण आयुष्यात आपण 90 गाठल्याशिवाय आपण जाणार नाही हे आता ठरवून घ्या. कारण आपण काय ध्येय ठरवलं तर त्या पद्धतीने आपण जायचा प्रयत्न करतो. तसं काय करतो, मला डॉक्टर व्हायचं, मला इंजिनियर 12-11 बाहेर ठरतात, ते मुलं होतात. तसं आपण सुद्धा आपण इथं पुढचं आयुष्य आपलं चांगलं कसं जाईल यासाठी आपण जर स्वतःचा मनाचा आणि जीवनाचा विचार केला तर आपण पूर्णपणे हेल्दी आहोत, चांगले आहोत. सर्वांनी अशाच पद्धतीने राहावं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं सगळ्यांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपवायचा नको होता. बोलायचं कोणाला? हां, आता कोणाला तर बोलायचं बोला, कारण फार दिले म्हणा 2 मिनटं बोल, पण 4 मिनटं झाले माझी. त्यावेळेस आम्ही माझे 2 शब्द बोल. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन 1967-68 सालाच्या विद्यार्थ्यांच्या म्हणजे आमच्या सर्व वडीलधारी, जे आमचे दादा, आपण सर्व वडीलधारी माणसांचा एक स्नेह सन्मान करण्यासाठी आपण सर्व आमच्या विनंतीला, दादांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्वांचे मी स्वागत करतो. आणि खरं तर मागच्या वर्षीसारखा मोठा कार्यक्रम थोडं आमचं नियोजन होतं, पण तेवढा मोठा काही होऊ शकला नाही. पण एक त्यानिमित्ताने कसं सांगितलं काकांनी की आपल्या की एक एनर्जी किंवा ऊर्जा आपण सर्वजण मिळालं
तर होतोय. मागच्या 6 महिन्यापूर्वी आमचा सुद्धा पुण्यामध्ये 30 वर्षानंतर एक मेळावा झाला आणि जो उत्सव तो आनंद आहे तो खरंच भविष्यामध्ये एक आनंद म्हणजे त्या आठवणीने उजळणारे आपण एक आयुष्य एक वेगळं म्हणजे सगळं टेन्शनमुक्त होतो. आणि आदरणीय इलमदार काका असतील, सर गुरुवर सर असतील, आदरणीय दादा फुले काका यांनी सांगितलं की आयुष्यामध्ये टेन्शनमुक्त राहावा. आणि तुमची जी पिढी आहे त्यांनी आमच्यासारखे जे विद्यार्थी घडवलेत ते किंवा मुलं घडवलेत ते खरंच 90-95% किंवा 100% चांगले ज्ञान कार्यरत नाही. तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद मार्गदर्शन किंवा तुमचा एक चांगला ग्रुप होता त्यामुळे तुमच्या सर्वांनाच माझ्या माहितीनुसार खरं तर तेवढा अधिकार नाही मला बोलायचा पण एक चांगलं वळण तुम्ही आम्हाला लावलेलं आहे हे निश्चित मी इथं 100% खात्रीशीर सांगतो. आणि रत्नोत्तर एज्युकेशन चालू असताना आपण सर्वांचं अगदी पद्मन काकांनी 2,500 रुपये देणगी दिली किंवा मागच्या वर्षी आपल्या 1 जूनला बरेचसेच विकासोबांनी 1,000 रुपये देणगी. रक्कम महत्त्वाची नाही, आपलं प्रेम आपली शबासकी हे आमच्या संस्थेला फार महत्त्वाचे आहे. आमच्या दादांची तर एकच आहे की येताना मी भया इथं प्रमोद काय घेऊन आलो नाही आणि जाताना मी तुमच्यासाठी काय ठेवून नाही. मला द्यायचे ते सगळे समाजाला द्यायचं आहे. मी येताना इथं 72 जे असेल तेव्हा सायकलचे पंक्चर काढलेत. आज एवढं मोठं केलं हे तुमच्यासाठी केलंय पण तुम्ही सुद्धा जाताना काही घेऊन जाणार नाही, इथंच जाऊन जाणार आहे. तर हे सगळं तुम्ही समाजासाठी करा आणि तुमचं नाव कुठेतरी पुढील 3-4 पिढ्यामध्ये राहावं हे तुम्ही करा. या धर्मामध्ये आपल्याला सांगितलं की 4 गोष्टी आहेत. डॉक्टरांनी बघा त्या 4ही गोष्टी पाळतात. एक तर धर्मदान, त्यांनी सांगितलं की जरा आठवड्यातून महिन्यातून 6 महिन्यातून कुठे फिरायला जावं, धार्मिक करा. दुसरं गोष्ट अन्नदान, ते आश्रममध्ये जातात तिथं किंवा हरणांना पाणी देतं म्हणजे अन्नदान हे जे महत्वाचं आहे. म्हणजे त्याबरोबर जीवदान, जैन धर्मामध्ये 4 दान सांगितले ते जीवदान म्हणजे अभयदान सुद्धा महत्वाचं आहे. आणि दुसरं ज्ञानदान, ज्ञानदानासाठी त्यांनी आज 2.5 लाख रुपये आपल्या रत्नागिरीपासून शाळेला दिले. त्याचबरोबर मागच्या 5 वर्षापूर्वी घेतलं होतं की दाते प्रशाला दिले. तर आता परवा मी वाचलं की शिंगणापूरच्या झाडासाठी त्यांनी फार मोठं योगदान म्हणजे सर्व गोष्टीमध्ये डॉक्टरांचं सहकार्य फार मोठं आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्या सर्वांचं अगदी 1 रुपया जरी असला तरी ते सुद्धा महत्त्वाचं आहे. फक्त भावना महत्त्वाच्या आहेत आणि ह्या भावनेसाठी आपण सर्वांचं मी तर एकदा आभार व्यक्त करतो. आणि आपण इथं छोट्याशा कार्यक्रमाला विनंतीला बांधून असाच उत्साह पुढच्या कार्यक्रमासाठी राहावा. आणि या ब्रेक नंतर जेवण होईल, जेवणानंतर पण तुमच्या गप्पा गोष्टी कराव्यात. बरं तर मी सर्व